गुड मॉर्निंग, सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीच्या डेली ब्लॉगमध्ये। तर आत्ता मी समर्थच्या डब्याची तयारी करत आहे। खूप लवकर उठलेली आणि समर्थसुद्धा उठून अंघोळ वगैरे केलेली आहे। आमच्याकडे इतकी थंडी सुटली आहे ना, काय विचारूच नका। आणि छान असं खिडकीमधून कवळं कवळं ऊन किचनमध्ये येतं। आणि जे मी आर्यनचे मसाले मला आले होते, तर त्याचा मी इन्स्टाला सुद्धा रील टाकलेला आहे आणि यूट्यूबला सुद्धा शॉर्ट अपलोड केलेला आहे। तर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता। आणि त्याची भाजी समर्थला इतकी आवडलेली ना, तर मम्मी मला त्याच मसाल्याचं आज मसुरीची डाळ सुक्की पाहिजे। तर समर्थला ना सुक्का बटाटा, मसुरीची डाळ, शेंगाची चटणी, भेंडी, बेसन पोळी असे मोजकेच पदार्थ डब्याला न्यायला आवडतात। आणि मी छान असा आज मस्त हाच मसाला टाकून बनवलाय। आणि हे बघा, कवळं कवळं ऊन इतकं छान वाटत होतं ना। आणि इथूनच तेवढं माझ्या घरामध्ये सकाळ सकाळी ऊन येतं, म्हणून इथं मी 2-3 झाडं आपले ठेवलेली आहेत, बांबू वगैरे। त्यानंतर चपात्या बनवून घेतल्या छान अशा। आणि तुम्हाला तो चपाती इथं थोडीशी जाडसर वाटत असेल तर ही मुद्दामून बनवलेली आहे, कारण तो एकच चपाती डब्याला नेतो। आणि मग आलं ना, कधी कधी स्पोर्ट ते असलं ना, इतकी भूक लागते त्याला आणि मग ते घेऊन जात नाही एक्स्ट्रा चपाती। त्यासाठी मी थोडीशी जाडसर चपाती करते, म्हणजे 1.5 चपातीच्या आसपास, पण छान तेल लावून तिला टम्म फुगेपर्यंत भाजते, म्हणजे मधून छान असे त्याचे पडदे लेअर निघेपर्यंत। आणि असं बघा, डबा भरताना जवळजवळ फिरतो, म्हणजे किती चपाती घालते बघायसाठी। आणि त्यानंतर लगेच लाडूची सुद्धा अंघोळ झाली, कारण की आज आम्ही दादाला स्टॉपला सोडायला जाणार आहोत, त्यामुळे लाडूनं सुद्धा आवरलं। आणि हे फक्त 7:45चं टायमिंग आहे सकाळी। आणि मग मी त्याचं तेल पावडर करून घेतलं आणि त्यानंतर मग दादानी त्याला गंध लावला आणि त्याचं गाल कसं धरलंय बघा, चिमटी घेतल्यासारखं। आणि लाडूला लवकर आंघोळ घातल्यामुळं थोडंसं हे होतंय। तर चला आता आवरलं, लॉक लावूया आणि त्याला सोडायला जाऊया। तर टाय तेवढी घालावी लागते मला त्याला, बाकीचा सगळा मेकअप किंवा आवरावर तो करतो। आणि सोबत लाडूला सुद्धा तो खेळत खेळत त्याच्यासोबत करत असतो काम। इतकी थंडी आहे ना आमच्याकडं, तर टाय लावून घेतल्यानंतर लगेच मी त्याला बोरो प्लस ते लावणार आहे हाताला आणि पायाला, कारण इतकं गार वातावरण। आणि पोरं कसं थोडंसं मातीत खेळतात इकडं तिकडं, छान असं वातावरण, कवळं कवळं ऊन। आणि ह्या नारळाकडे आपोआप माझा कॅमेरा सुद्धा जातो आणि नजर सुद्धा जाते। त्यानंतर इथं याला मी बोरो प्लस लावून घेतला आणि समर्थचे हावभाव तुम्ही बघू शकता या ठिकाणी कसा करतोय, जादू। त्याला बोरो प्लसचा वास आवडला नाही, पण आई लावते म्हणून तो लावून घेतोय गपचूप, नाही तर अजिबात लावून घेत नाही, नको काय नाही होत मला। तर छान असं लावून घेतलं। त्यानंतर लाडूला सुद्धा लावलं, कारण समर्थपेक्षा लाडू जास्त मातीमध्ये खेळतो, परत कुठं पण लोळायचं त्याचं चालू असतं। आणि कडाक्याची थंडी असल्यामुळं पूर्ण असं स्किन फाटल्यासारखी होत आहे। आणि लहान मुलांचे तर नाजूक स्किन असते, खूप लवकर त्यांना परेशानी होते स्किनची। आणि चला, आम्ही आता निघालोय दादाला स्टॉपला सोडण्यासाठी। तर आज मी टोटल व्हॉइस ओव्हर करत आहे। सगळे पॅरेंट्स, जे कुणाचे पप्पा येतात, कुणाचे मम्मी येतात, कुणाचे दादा कोण येत असतं सोडायला, हे बघा। आणि आमचा लाडू आणि आम्ही जातो दादाला सोडण्यासाठी। त्यानंतर इथं गाडवला दगड मारत होता, तर याची लांगामध्ये ना खरंच खूप खोडीलपणा करतो तो। आणि दादाची सीट ठरलेली असते, तो पटकन बसला सीटवरती आणि निघून गेला। घरी आल्यानंतर येते वेळेसच मी 1 लिटर दूध घेऊन आले होते, कारण गावाकडून दूध आलेलं नव्हतं। आता आमच्या म्हशीचं दूध थोडंसं कमी झालंय। त्यानंतर लाडूची रुसाफुकी चालू झाली। चला आता लाडूला रुसवाफुकी काढायचं आणि घरातली कामं। माझं आता असं असतं रुटीन, एकदा समर्थ गेलं ना माझं खूप मोठं काम महाग पडल्यासारखं होतं आणि एकदम मला असं हलकं वाटतं, डोक्यावरलं ओझं कमी झालं 4 वाजेपर्यंत। आणि तोपर्यंत मग आता घरातली काम, व्हिडिओ एडिटिंग, अपलोड, कमेंट, कोणाचा कॉल, फडची पुसणं, कपडी, भांडी, दूध तापवणं, लाडूचं खाणं, पेणं, शी सगळं आलं त्यामध्ये। आणि घरातली साफसफाई करायला घेतली तर हे फक्त एका सोप्या खाल्लं माझं इतकं निघालेलं आहे पसारा। आणि दिवसभर माझं चालूच असतं। आणि त्यानंतर आता मग मी चला म्हणलं, सगळं कामं झाली, थोडंसं फ्रेश झाले, हातपाय तोंड धुवून घेतलं। आणि त्यानंतर छान असं लॅक्मेचं मॉइश्चरायझर लावते मी। आणि इतकं तटतट होत आहे ना थंडीमुळं, काय विचारू नका। गावाकडे तर गेल्यावर काय विषय संपला। आणि चिवचिव गाडव हे मग लाडूच्या खिडकीमधून काहीतरी टाइमपास चाललेलं असतं। आणि ह्या खिडकीमुळे ना माझी घरातली सगळी कामं मला लाडू करू देतो, म्हणजे त्याच्याजवळ बसायची काही गरज नाही। थोडंसं त्याला लाडूगुडी लावलं नाही, इथं फुल लागलं, इथं चिमणी लागले, तो तिकडं बसतो मग टाइमपास करत। आणि मी इथं माझं मेकअप करत होते, तो तिथंच आहे, लुडबुड पायात माझ्यासारखं त्याची चालूच असते। आणि छान असं मी केसही करून घेतलं। तर हेअरकट करायचं म्हणते मी, हेअरकट कुठली करायला पाहिजे,
कारण मला शॉर्टच केस आवडतात, लांब केस मला आवडत नाहीत. न आवडायचं कारण काय, माझे केस लांबतच नाहीत. लग्नाच्या आधी पण आणि लग्नाला 10 वर्ष झाली तरी माझे केस इतके छोटे, याच्या खाली केस कधी वाढलेच नाहीत. तर इतका घरामध्ये पसारा पडलाय ना साड्याचा. तर मी साडी कलेक्शनचा व्हिडिओ शूट केला ना, खूप दिवसापासून मला करायचा होता व्हिडिओ, तो एडिट केला, अपलोडला सुद्धा लावला. पण आता हा पसारा काढायचा खरी मोठी रिस्क आहे, कारण मी एक ना एक साडी सगळी खोलून दाखवलेली होती. तर आता इथं ना, आणि आहू पण गावाकडून यायलेत, तर त्यांच्यासाठी गरम गरम मला जेवण सुद्धा बनवायचं आहे. पण अगोदर म्हणलं की सगळे साड्या ठेवूया, कारण आतल्याच रूममध्ये पूर्ण पसारा झालाय. लाडू आणि समर्थ आला ना शाळेतून, मग ते मधून बाहेरून मध्ये त्यांची गाडी खेळत फिरतात आणि मग ते साड्या माझ्या त्यांना काही समजत नाही. मग वरून गाडी पण जाते, मग तू वाटेत कशाला टाकली मम्मी आमच्या खेळायच्या. आणि हे रूम म्हणजे समर्थची मेन स्टडी रूम आहे, त्यामुळे म्हणलं चला अगोदर इथला पसारा काढूया, कारण जास्त वेळ समर्थ इथंच असतो, त्याच्यासोबत लाडू पण. मग मी बसून असं मस्त असं साड्याच्या जेवढ्या जमतील तशा, आणि ह्या साडीची काही करा कसं करा घडी व्यवस्थित येतच नाही. आणि चला एका पाठोपाठ एक सगळ्या साड्या मी आता ब्लाऊज लावून छान असं बॅगमध्ये घालून ठेवत आहे. मी हँगरला साड्या लावत नाही, कारण साड्या भरपूर आहेत आणि हँगरला एवढ्या साड्या बसणारच नाहीत. आणि मला हे सोपं जातं ठेवायला पण काढायला पण, आणि घाणसुद्धा होत नाहीत. हँगरला लावलं ना थोडीफार त्यावर धूळ जाते, पण विचार आहेत हँगरला पण लावून बघितलं पाहिजे साड्या. तर चला आता सध्या तर मी पॅक करून ठेवत आहे प्रत्येक साडीवर ज्याचं त्याचं ब्लाऊज लावून. बसून साड्याच्या घड्या करून मी शेवटी वैतागली. मी उठली आणि पटापटा सगळ्या घड्या केल्या. आणि व्हिडिओ शूट करत करत काम करायचं म्हणलं ना, कुठलंच काम माझं तरी लवकर होत नाही, आणि त्यामध्ये लाडूची लुडबुड चालूच असते. तर झाल्या माझ्या एकदाच्या साड्या घड्या करून, आणि मी ठेवल्या पटापट कपाटामध्ये. आणि चला आता स्वयंपाकाची तयारी करूया, कारण आहोनला आलेत, ते बाहेर गेलेत. आल्यानंतर त्यांना गरम गरम जेवण द्यायचं आणि परत ते नंदबाईच्या गावाला जाणार आहेत. आणि बघा माझ्या अजून इतक्या साड्या बाकी आहेत घड्या करायच्या. खरंच खूप परेशानी होती मला. आणि गावाकडून जो मी भोपळा आणलेला होता ना, त्याच भोपळ्याची तर मी छान अशी भाजी बनवत आहे. तर लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर, जिरे मोहरी सगळं फोडणीला टाकलं. आणि छोटासा भोपळा अर्धा मी बनवला होता, अर्धा होता तो चिरून घेतला होता, आणि छान मिठाच्या पाण्यात धुवून घेतला आणि फोडणी टाकली. आणि पलीकडे मी जिरा राईस सुद्धा लावलेला आहे. आणि त्यानंतर आर्यनचे मसाले, जसं की मी सकाळी डब्यासाठी भाजी बनवते, आता भोपळा सुद्धा त्याचा बनवत आहे. तर मला काळ्या मसाल्याचा भोपळा खरंच खूप लागतो, छान लागतो खायला, हिरव्या मिरचीपेक्षा मला हिरव्या मिरची. त्यानंतर आलं माझं हे पार्सल मिशोवरून. तर हा मी टॉप मागवलेला आहे डेली यूजसाठी, कारण मी आता गेल्या वर्षी ड्रेस घेतलेले, त्याच्यानंतर मी ड्रेस घेतलेच नाही, 1-1.25 वर्ष होऊन गेले. तर हे 210 रुपयाचा टॉप मला छान वाटला, आणि डेली यूजसाठी एवढा महागडा नको, कारण आपल्याला घालून तर काय घरातलीच कामं करायची आहेत. आणि छान वाटलं मला हे कलर कॉम्बिनेशन, ते म्हणून मी हे मागवलेलं आहे. हे बघा, तर सापडलीच तर याची लिंक सुद्धा मी टॅग करेन. तर खूप छान आहे, कम्फर्टेबल वाटला मला. आपण लेगिन्सवरही किंवा कुठल्याही पॅन्टीवरती हे आपण छान असं घालू शकतो, डेली यूजसाठी मस्त आहे.